जोशी कुलकर्णी, नृत्यश्री कथक अकॅडमीची संस्थापिका व संचालिका. अनाहत या मुलाखत मालिकेमध्ये मी तपस्या व नृत्यश्रीच्या वतीने आपणा सर्व प्रेक्षकांचं स्वागत करते. मी एक कथक नृत्यांगना आहे आणि गेली 10 वर्ष माझं कथकचं शिक्षण मी गुरु वर्षा चौधरी मुंदे यांच्याकडे घेते आहे. माझ्या गुरु व तपस्या द अकॅडमी ऑफ कथक डान्स अँड स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संस्थापिका व संचालिका गुरु वर्षा चौधरी मुंदे यांच्याशी चर्चा करण्याची, यांची मुलाखत घेण्याचे एक उत्तम निमित्त आज मला मिळतंय. त्याबद्दल मी खरोखरच खूप कृतज्ञ आहे. तर जास्त वेळ न घेता मी वर्षाताईंविषयी आपण ज्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत त्यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला देऊ इच्छिते. वर्षा चौधरी मुंदे या तपस्या द अकॅडमी ऑफ कथक डान्सच्या फाउंडर व डायरेक्टर असून त्यांना श्री मुकेश खपली, श्रीमती रोशन दाते व गुरु पंडिता शमा भाटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कथक नृत्यात एम.ए. ही पदवी प्राप्त असून प्राचीन कला केंद्र द्वारा कथक विशारद व कथक भास्कर या पदवी देखील त्यांना प्राप्त आहे. याचबरोबर त्यांना अर्थशास्त्र व पत्रकारिता क्षेत्रातही पदवी प्राप्त आहे. तरुण कलाकारांसाठी मानाचा असलेला उत्कल फाउंडेशन कटक द्वारे नृत्य शिरोमणी हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात त्यांनी आपल्या नृत्याचे प्रदर्शन यशस्वीरित्या केले असून आता त्यांची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद म्हणजे इंडियन कल्चरल काउन्सिल फॉर रिलेशन्स मध्ये एम्पॅनल्ड आर्टिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भारतीय कथक नृत्याद्वारे देशाच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी भारत सरकारतर्फे त्या परदेशी रवाना होणार आहे. केवळ नर्तनच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्रातही त्यांचा अनुभव दांडगा असून एक संवेदनशील लेखिका व एक कवयित्री म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक ऍड फिल्म्स व डॉक्युमेंटरी मध्येही त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. एक कथक नर्तक, कोरिओग्राफर, कवयित्री, लेखिका, ऍक्टर आणि एक प्रभावी मार्गदर्शक अशा अष्टपैलू कलाकाराशी आज आपण चर्चा करणार आहोत. तर वर्षाताई, मी तुम्हाला आपल्या अनाहत या मुलाखत मालिकेमध्ये आपलं स्वागत करते. धन्यवाद भिनश्री. ताई, मला तुम्हाला सगळ्यात आधी असं विचारायचंय की मी आणि माझ्या पिढीचे कित्येक जण हे तुमच्याकडे पाहून नेहमीच इन्स्पायर होतात. एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. तर ह्या सगळ्याची सुरुवात, हे सगळं घडून येण्यासाठी कुठेतरी सुरुवात झालेली असावी लागते. तर तुमच्या या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? बरोबर आहे भिनश्री, कुठेतरी आपल्या प्रवासाची सुरुवात ही झालेली असते आणि एक पॉइंट असतो जो आपल्याला गवसायला लागतो. अर्थात मी एका अत्यंत मध्यमवर्गीय फॅमिलीला बिलॉंग करते, मराठी फॅमिलीला, की ज्यामध्ये कुठलंही सांगीतिक किंवा अभिजात संगीताशी किंवा नृत्याशी रिलेटेड असं आमचं घर संबंधित कुठेच नव्हतं. फक्त आईला आवड होती नृत्याची आणि संगीताची, शास्त्रीय संगीताची खास करून, पण तिने कधी शिकण्याचा प्रयत्न केला नाही किंवा संसारातून तिला वेळच मिळाला नाही या सगळ्या गोष्टींसाठी. पण मी जेव्हा 4-5 वर्षांची झाले तेव्हा आई बाबांना असं वाटलं, त्यांना ती चुणूक दिसली की कुठेतरी मला डान्स आवडतो, नृत्य, म्युझिक लागल्याबरोबर आपली मुलगी रिस्पॉन्ड करते आहे हे त्यांनी हेरलं. आणि शक्य तिथे आम्ही ऍक्च्युली कारंजा लाड अगदी या छोट्याशा गावात राहत होतो तेव्हा, आणि त्याच्यामुळे तिथे ज्या संधी उपलब्ध होत्या त्या ग्रॅब करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. म्हणून त्यांनी एका वर्कशॉप मध्ये मला 4थीत असताना टाकलं. तर त्या वर्कशॉप मध्ये मी कथक शिकले पहिल्यांदा. ते काहीतरी 8-10 दिवसांचंच वर्कशॉप होतं, पण माझा फायनल परफॉर्मन्स हा अलका कुबल आठवले ज्या अभिनेत्री आहेत त्यांच्यासमोर तेव्हा झाला होता. आणि त्यांची माहेरची साडी हा चित्रपट खूप फेमस झाला होता. त्यानिमित्त त्यांचा तो कार्यक्रम ठेवण्यात आलेला आणि त्यात मी पहिल्यांदा कथक परफॉर्म केलं होतं. आणि तिथून पुढे बाबा रेल्वे सर्व्हिस मध्ये असल्यामुळे त्यांच्या सतत ट्रान्सफर होत राहायच्या, एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात. त्याच्यामुळे आम्ही कधीही एका ठिकाणी थांबलो असं झालं नाही. पण मग नंतर भुसावळला बाबांची ट्रान्सफर झाली आणि तिथे माझे जे पहिले गुरु आहेत श्री मुकेश खपली सर यांच्याकडे त्यांनी मला त्यांच्या क्लासमध्ये घातलं शिकण्यासाठी. आणि तिथून माझा खऱ्या अर्थाने डान्सचा प्रवास सुरू झाला. मी खपली सरांचं बोट धरून कथकच्या विश्वामध्ये पाऊल ठेवलं आणि त्यांच्यासोबत खूप कार्यक्रम केले.
सरांनी खूप साऱ्या संधी मला त्यावेळी उपलब्ध करून दिल्या. म्हणजे जे शालेय वय असतं आपलं, ज्याच्यामध्ये आपण ए-बी-सी-डी आणि अ-आ-ई-चे धडे गिरवत असतो, त्यावेळी त्यांनी मला शास्त्रीय नृत्य करण्यासाठी 1-1, दीड-दीड तास मी कॉन्सर्ट करू शकेल, असे स्टेज मला उपलब्ध करून दिले आणि मी खूप परफॉर्म केलं. त्यांच्यासोबत मी महाराष्ट्रातला कानाकोपरा म्हण किंवा भारतातल्या बऱ्याच प्रमुख शहरांमध्ये नृत्य प्रस्तुती केली. आणि मी यासाठी त्यांची अत्यंत कृतज्ञ आहे, की त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं आणि कंटिन्यू ते माझ्यासोबत, म्हणजे तबल्याची साथ संगत ते स्वतः करायचे. त्याच्यामुळे ते स्वतःच सोबत असायचे प्रत्येक कार्यक्रमामध्ये. तर अशा पद्धतीने माझा प्रवास हा सुरू झाला. पुढे गेल्यानंतर मी पुणे विद्यापीठात शिक्षण घेतलं नृत्याचं आणि त्यानंतर पुढे मास्टर्स जे केलं, तर ते टिळक विद्यापीठातून केलं. तर अशा पद्धतीने ही सुरुवात झाली आणि एक-एक गुरु, एक-एक चांगले मार्गदर्शक मला पुढेच्या प्रवासामध्ये लाभत गेले. आणि तुमचं प्रोफाईल जर बघितलं ताई, तर त्यात वेगळे-वेगळे प्रोफेशन्स म्हणजे वेगळ्या-वेगळ्या शाखांमध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं दिसतंय. तर असं का, की वेगळ्या-वेगळ्या शाखा तुम्ही अशा का निवडल्या? आणि ह्या सगळ्याचा तुम्हाला फायदा कसा झाला? वेगळ्या शाखा निवडण्याचं एक प्रमुख कारण हे होतं, की डान्स हा विषय जो आहे किंवा परफॉर्मिंग आर्ट्स हे तितकं स्टेबल क्षेत्र त्यावेळी मानलं जात नव्हतं, ज्यावेळी मी शिकायला सुरुवात केली. नृत्य करणं किंवा नाटक करणं हे फक्त छंद म्हणून याकडे लोकं पाहत होते तेव्हा आणि आजही ग्रामीण भागात जर तू पाहिलंस, तर लोकं अजूनही त्याकडे एक क्षेत्र म्हणून पाहत नाही. ते फक्त आवड म्हणून किंवा संध्याकाळच्या वेळी थोडंसं आपलं मनोरंजन झालं पाहिजे म्हणून नृत्य आणि नाट्य करतात लोकं, असा त्यांचा एक समज असतो. तर मी ॲक्चुअली एक चांगली स्टुडियस विद्यार्थिनी होते. त्याच्यामुळे अभ्यासात माझी चांगली रुची होती. माझे पर्सेंटेज नेहमी चांगले असायचे आणि माझ्या घरच्यांना आणि फॅमिलीला सतत असं वाटायचं, की मी डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायला पाहिजे. हे मला त्यांनी बरेच प्रयत्न केले, की मी डॉक्टर, इंजिनिअर होण्यासाठीचे. पण मी 12वी पर्यंत सायन्स केलं आणि त्याच्यानंतर अचानक कोणाला घरी न सांगता आर्ट्समध्ये उडी मारली. आता यामागचं कारण असं होतं, की मी लहानपणापासून खूप डान्सचे परफॉर्मन्सेस केले आणि हे सगळे मला प्रेशराईज करत होते चांगल्या पर्सेंटेजमुळे, मेरिटमध्ये आल्यामुळे, की नाही तू सायन्सला जा आणि डॉक्टर बन. एक स्टेबल फील्ड आहे आणि तिथे गेल्यानंतर तुला तुझं लाईफ सेट होऊन जाईल. असा एक त्यांच्या डोक्यातला मिडल क्लास फॅमिलीचा एक जनरल व्ह्यू असतो. तो त्यांचाही होता. म्हणून ते केलं. त्याच्यानंतर मी डान्सचं तर केलंच आणि घरच्यांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मग मी अर्थशास्त्रातही पदवी घेतली, की माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते अर्थशास्त्रातही असावं. पुढे गेल्यानंतर माझं जेव्हा लग्न झालं, तर माझे मिस्टर हे पत्रकारिता क्षेत्रातले होते. शिवाय त्यांचं ॲड फिल्म मेकिंग आणि मीडिया सर्व्हिसेसचं काम होतं. तर ते त्यांची एज पुढे निघून गेलेली होती. त्याच्यामुळे त्यांना अभ्यासात तेवढा इंटरेस्ट नव्हता. पण त्यांना असं सतत वाटायचं, की मी सगळं काम एवढ्या सक्षमपणे सांभाळते आहे, तर मी पत्रकारितेत ही पदवी दोघांपैकी एकाजवळ असावी म्हणून. म्हणून त्यांनी मला त्याच्यासाठी काय म्हणतात त्याला इन्स्पायर केलं, की तू पत्रकारितेत पदवी घे. मग मी पत्रकारितेतही पदवी घेतली आणि इन जनरल मी सगळं न्यूजचं सगळं काम आधीपासून हँडल करतच होते. म्हणजे एडिटिंग म्हणा, स्क्रिप्ट रायटिंग म्हणा, अँकर्सला ट्रेन करणं म्हणा. तर या सगळ्या गोष्टीत कुठे ना कुठे त्या पदवीचा एक फायदा असतो. म्हणजे भारतामध्ये असं आहे, की माणूस काम करतोय त्याला व्हॅल्यू कमी दिली जाते आणि कागदांना व्हॅल्यू जास्त दिली जाते. तर ती एक सेफ साईड म्हणून मग मी अर्थशास्त्रातही पदवी घेतली आणि पत्रकारितेतही पदवी घेतली. अर्थशास्त्राच्या पदवीचा तर तसा मला नंतर काही फार उपयोग झाला नाही. पण पत्रकारितेच्या पदवीचा मला बऱ्याच ठिकाणी उपयोग झाला आणि त्या कामाचाही मला खूप ठिकाणी उपयोग झाला. अर्थात आपल्याला असं वाटतं, की नृत्य, नाट्य, संगीत आणि कॅमेरा आणि लाईट्स अरेंजमेंट्स या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं ढोबळमानाने आपण पहिल्यांदा पाहतो तेव्हा आपल्याला दिसतं. पण या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड असतात आणि हे आपण जेव्हा पूर्णपणे प्रोफेशनमध्ये उतरतो तेव्हा आपल्याला कळतं. अर्थात मी जे एडिटिंग केलं त्याचा फायदा मला आज होतोय. जे आज डिजिटल युग आपल्याकडे आलेलं आहे आणि आज 2020 मध्ये आपण सगळेजण डिजिटल प्लॅटफॉर्मवर येऊन गेलो. तर हे खूप आधीपासून हँडल केल्यामुळे ना या गोष्टी माझ्यासाठी अगदी हातातल्या खेळण्यासारख्या झालेल्या होत्या. खूप सोप्या झाल्या होत्या माझ्यासाठी. परत मला लिखाणाची आवड होती त्याच्यामुळे स्क्रिप्ट रायटिंगमध्ये मी चांगलं काम करू शकले. स्वतः मी स्टेजवर अँकरिंग बऱ्याचदा केलेलं आहे. त्याच्यामुळे न्यूज अँकर्सला मी चांगल्या पद्धतीने ट्रेन करू शकले आणि त्या गोष्टींचा फायदा माझा कॉन्फिडन्स ग्रो करण्यामध्ये झाला आणि
त्याचा फायदा मला ऑब्व्हियसली मग डान्सच्या स्टेजवर मी जेव्हा पण उभी राहिले तेव्हा या सगळ्या गोष्टींचा मला फायदा झालाच आहे. एक अष्टपैलू कलाकार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आहात. थँक्यू. पुढचा प्रश्न माझा ताई असा आहे की तुमचं जे कथकचं शिक्षण आहे 3 वेगवेगळ्या गुरूंकडे पार पडलं, तर त्यांच्यासोबतच्या काही गमती-जमती किंवा काही किस्से जर असतील तर ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळालं? बरोबर आहे. माझं 3 वेगवेगळ्या गुरूंकडे शिक्षण झालं. मी जेव्हा भुसावळला होते, तेव्हा श्री मुकेश खपली यांच्याकडे माझं शिक्षण झालं नृत्याचं. अर्थात ते तबला वादक होते, पण खूप आधीपासून म्हणजे मी भुसावळला येण्याच्या आधीपासून ते नृत्याचं शिक्षण देत होते आणि उत्तम-उत्तम शिष्य त्यांनी घडवले आहेत, की जे आज मुंबई, पुण्यामध्ये जाऊन नृत्यामध्ये प्रोफेशन त्यांचं त्यांनी चांगल्या यशस्वी पद्धतीने ते करत आहेत. तर सरांकडून तर मला हे शिकायला मिळालं, की ते त्यांच्याकडे फार खेळीमेळीचं कौटुंबिक वातावरण होतं. शिवाय आमचे फॅमिली रिलेशन्स पण होते. आई-वडील त्यांच्या भाऊ-बहिणी भावांना, मोठ्या भावांना, बाबांना, त्यांच्या काकांना खूप जवळून ओळखायचे. त्यांचे जे काका होते, आजोबा, खपली आजोबा, तर त्यांच्या खांद्यावर मी वाढलेली आहे. ते मला अगदी त्यांच्याच घरात राहणं, खाणं अशा पद्धतीचं जेव्हा कारंजाला होतो आम्ही तेव्हा काम होतं. भुसावळला आल्यानंतर ही फॅमिली रिलेशन तर कंटिन्यू राहिलेच. पण त्यांचं एक शिस्त होती आणि प्रॅक्टिससाठी आणि परफॉर्मन्स करण्यासाठी ते कायम मला पुढे ढकलायचे. ही त्यांची खूप चांगली गोष्ट होती, जी की मी आज घेतली आहे आणि मी माझ्या विद्यार्थिनींनाही म्हणते, की नुसतं रियाज, रियाज, रियाजाच्या मागे तुम्ही आहात ती गोष्ट ठीक आहे. रियाज केलाच पाहिजे. पण त्यासोबत तुम्ही जे कमावलेलं आहे, ते तुम्ही रंगमंचावर सादर केलं पाहिजे. तुमच्यापेक्षा जे लहान विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे. क्लासमध्ये येऊन तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे. जितके प्लॅटफॉर्म्स तुम्हाला अवेलेबल होतील, त्या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही तुमचं कला प्रदर्शन करायला पाहिजे. तर ही जी एक चांगली गोष्ट होती, ही मी खपली सरांकडून शिकले. पुढे गेल्यानंतर मी रोशनताईंकडे गेले. रोशनताई फार स्ट्रिक्ट पर्सनॅलिटी आहेत. म्हणजे एकंदरच मी नृत्य भारतीत गेल्यानंतर बेबीताईंच्या अंडर जितक्या पण त्यांच्या सीनियर स्टुडंट्स होत्या, तर ह्या सगळ्या जणी खूप त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या आहेत आणि खूप स्ट्रिक्ट पद्धतीने क्लासेस टॅकल करणाऱ्या होत्या. तर एक शिस्त कशी असावी हे मी रोशनताईंकडनं शिकले आणि त्यांच्याकडे जेवढा पण काळ मी घालवला आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर सुंदर बेबीताईंच्या बंदिशी मला शिकायला मिळाल्या तिथे. त्याच्यामुळे मी त्यांचीही खूप कृतज्ञता मानते. पुढे गेल्यानंतर मग आपण म्हणतो एक लाईट फोकस अचानक तुमच्यावर पडतो. तसं झालं आणि क्षमाताईंचं सानिध्य मला लाभलं. मी पुण्याला असताना क्षमाताईंकडे पुढचा प्रवास तिथून माझा त्यांच्याकडे सुरू झाला आणि ॲज युजुअल त्या पण खूप स्ट्रिक्ट आहेत आणि रियाजाप्रती त्यांचं फार डेडिकेशन आहे. विद्यार्थिनींनी कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, त्यांचा एक ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला त्यांच्याकडनं एक लाभला, की किती मोठं क्षेत्र आहे हे. तुम्ही फक्त त्याला निव्वळ काही बंदिशींपुरतं किंवा निव्वळ कथक म्हणून नाही पाहू शकत. तर तो एक समुद्र आहे. जरी कथक नृत्य ही एक फॅकल्टी असली तरी तो एक समुद्र आहे आणि त्याच्यात तुम्ही जेव्हा पण समुद्रात उडी घ्याल तेव्हा तुमच्या हातात एक मोती लाभतो, गवसतो तुम्हाला. अशा पद्धतीचं एक दृष्टिकोन मला क्षमाताईंकडनं मिळाला आणि त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. त्याच्यामुळेच कदाचित हा माझा प्रवास खूप छान झाला आणि मी माझ्या सगळ्या गुरूंची अत्यंत आभारी आहे, की त्यांनी वेळोवेळी जे मला मार्गदर्शन केलंय आणि करत आहेत. तर ह्याचं तर ऋण या जन्मात चुकवणं अशक्य आहे. ताई, मुलगी म्हटली म्हणजे समाजाचे बरेच नियम असतात, बंधनं असतात. तर जेव्हा ती तिचं करिअर निवडते, तेव्हा तिला अनेक बंधनं तिच्यावर लादली जातात. तर अशा वेळी एक कथक आर्टिस्ट म्हणून भुसावळ सारख्या शहरामध्ये तुम्ही होत्या. तर एक कथक आर्टिस्ट हे आपलं करिअर निवडताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले? ही तर गोष्ट एक खरीच आहे, की मुलींना आपल्याकडे अजूनही तितकं स्वातंत्र्य नाहीये प्रोफेशन निवडण्याचं म्हणा किंवा लग्नानंतर करिअर करण्याचं म्हणा. त्यांच्यावर एक प्रकारची बंधनं येतात. चूल आणि मूल ही जी एक फार टिपिकल म्हण आहे, जी आपल्याकडे फार सिरियसली घेतात लोकं. आणि इव्हन याच्यात दोष फक्त मी म्हणेल समाजाचा आहे असं नाहीये, तर मुलींचा पण आहे, की त्या गिव्ह करून टाकतात. लग्न झाल्यानंतर त्या कानाडोळा करतात त्यांच्या कलेकडे म्हणा किंवा त्यांचं दुसरंही कुठलं प्रोफेशन असेल त्याच्याकडे म्हणा. अर्थात
संवेदनशील असणं, दुसऱ्याची काळजी करणं, दुसऱ्याबद्दल जास्ती माया वाटणं हा स्त्रीचा स्वाभाविक गुणधर्म आहे. त्याला नैसर्गिक गुणधर्म असल्यामुळे तो नाकारू शकतो आपण अशातला भाग नाहीये. पण तरीही थोडीशी बंडखोरी तुमच्यामध्ये स्वतःसाठी असली पाहिजे, की जेणेकरून तुम्ही तुमचं काम जे आहे ते सातत्याने चालू ठेवलं पाहिजे. अशी काही इन्स्पिरेशन्स तुम्ही डोळ्याच्या समोर ठेवले पाहिजे, की ज्यांना पाहून तुम्हाला सतत प्रेरणा मिळत राहील. जसं की मला इन्स्पिरेशन मिळाले ती क्षमाताईंकडनं इन्स्पिरेशन मला मिळतंय आणि ते त्या इतक्या 70 वर्षाच्या आज आहेत, तरी पण त्या ज्या पद्धतीने नृत्य करतात, त्या पद्धतीने अजून पण त्यांचं काम सुरू आहे. तर अजून पण त्यांचं जे काम सुरू आहे, तर ते पाहून मला खूप इन्स्पायर फील होतं आणि मला कधीच अशी इच्छा झाली नाही आजपर्यंत. म्हणजे इव्हन मला मुलगा झाला, तो साधारणतः 8 महिन्याचा आपण म्हणतो बाळंतीण 8 महिन्याची असते, तोपर्यंत मी नृत्याची प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर 2.5 महिन्यानंतर तो 2.5 महिन्याचा झाल्यानंतर मी पुन्हा सुरुवात करून दिली. कारण एकच होतं, की आपला जर संबंध तुटला एकदा आपल्या कलेसोबत, तर ते पुन्हा तेवढ्या डेडिकेशनने जॉइन करणं आपल्यासाठी अशक्य होऊन बसतं. आणि ही फक्त नृत्याचीच गोष्ट नाहीये, तर ही सगळ्याच फॅकल्टीजची गोष्ट आहे. तुम्ही जर फिजिकल ट्रेनर असाल आणि तुम्ही 6 महिने गॅप घेतला, तर तुम्हाला लक्षात येईल, की 6 महिन्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा जॉइन करता, तर तुमच्या शरीरामध्ये तुम्ही सुरुवातीला केलं होतं त्यापेक्षा किती पट जास्त पेन असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्यामुळे मी ती नाळ कधीच तुटू दिली नाही. आणि राहिला समाजाचा प्रश्न, तर समाजाची एक गोष्ट मी तुला विनश्री किंवा जे व्ह्युअर्स आहेत किंवा ज्या आजकालच्या मुली आहेत किंवा मुलं आहेत, जे गोल्सला घेऊन काहीतरी काम करतायत, त्यांना मी एकच सांगू इच्छिते, की समाज हा असा असतो, की तुम्ही जेव्हा अपयशी ठरतात ना, तेव्हा तुमच्याकडे पाठ फिरवणारे हेच लोकं असतात. आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला एखादा अवॉर्ड मिळाला ना, तर "हां, हां, आम्हाला माहितीच होतं, तुझं कॅलिबर काय आहे आणि तू कुठल्या लेव्हलचं व्यक्ती आहेस म्हणून." म्हणून हेच लोकं तुमच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी येतात. तर ज्या लोकांचं मत दर 5 मिनिटांनी बदलत आहे, अशा लोकांसाठी तुम्ही तुमचं 50 वर्षाचं आयुष्य का खराब करायचं किंवा तुमचे गोल्स का तुम्ही खराब करायचे? हे माझं मत आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या स्वप्नांवर गिव्ह अप करू नका. संसार, मुलं, नवरा, सासर हे सगळं असतंच तुमच्यासोबत. पण त्याच्यामध्ये गुंतून राहू नका. तुमचं करिअर हे तुम्हाला कधी सोडून जाणार नसतं. बाहेरचे लोकं हे तुम्हाला सोडून कधीही जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की तुम्ही तुमचं कंटिन्यू करणं. कथक बरोबरच पत्रकारिता क्षेत्रातही तुम्ही बरीच वर्ष काम केलं. इथे मी आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगते, की ताईंनी जवळपास 9 वर्ष हे स्पीड न्यूज चॅनलमध्ये संपादक पदाची धुरा सांभाळली. ही खरोखरच खूप कौतुकाची बाब आहे. तर हे सगळं डिफरंट प्रोफेशन तुम्ही कसे मॅनेज केलेत? वेळ कसा तुम्ही मॅनेज केला? अ, आणि त्याची काय होते? ही खरंच एक तारेवरची कसरत होती माझ्यासाठी. पण आपण म्हणतो ना, की तुमच्यामध्ये जर 10 गुण असतील, तर ते 10 गुण तुम्ही का वाया जाऊ द्यायचे? माझ्याकडे होतं ते स्किल म्हणून कदाचित मला असं वाटलं, की मी त्याला वाव द्यायला हवा म्हणून. आणि घरचं वातावरण पण तसं होतं, की मला सगळ्यांकडनं नेहमी साथच मिळाली. म्हणजे माझं माहेर असो, माझे आई-वडील असो, ते फार मला प्रमोट करणारे आणि इन्स्पायर करणारे होते. लग्नानंतर माझे जे हसबंड आहेत किंवा माझं जे सासर आहे, तर या लोकांनी मला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला. त्यांनी असं कधीच म्हटलं नाही, की "नाही, नाही आज घरचं फॅमिली फंक्शन आहे, तर तू तुझा प्रोग्राम करू नकोस." असं त्यांच्या तोंडून मी आजवर कधीच ऐकलं नाही. त्यांनी नेहमी हे म्हटलं, की "प्रोफेशन तुझं जर आहे, तर तुला तिथे 100% काम करावं लागेल. आमचं घरचं जे आहे ते आम्ही सांभाळून घेऊ. तू बिंदास जा." तर हे एक बॅकअप माझ्यासाठी खूप मोठं होतं. आणि मी जसं म्हटलं, की मी याच्यात काम केलं. न्यूज चॅनलचं पूर्ण एडिटिंग सेक्शन माझ्याकडे होतं. त्याच्यानंतर न्यूज रीडर्सला नवीन ट्रेन करणं हे माझ्याकडे होतं. त्यानंतर स्क्रिप्ट रायटर्स नवीन आले, की त्यांना ट्रेन करणं हे माझ्याकडे होतं. तर ह्या सगळ्यांच्या मुळाशी ना एक गुण अजून होता माझ्यामध्ये, की लर्निंग हे कधीच थांबलं नाही पाहिजे. ही माझी ओढ होती म्हणा शिक्षणाबद्दलची किंवा दरवेळी काहीतरी नवीन शिकण्याची जिद्द माझ्यामध्ये कायम असायची. त्याच्यामुळे पण मी हे करू शकले. आणि पुन्हा आपण ते म्हणतोच ना, की एक शक्ती असते जी तुमच्या पाठीशी काम करत असते आणि तुम्हाला जेव्हा गरज असते ती तुमच्या सपोर्टला येत असते. तर त्या पद्धतीने हे सगळं होत गेलं. आणि जसं मी तुला सांगितलंच, की मला या गोष्टीचा फायदा कसा झाला.
एक नर्तक म्हणून जेव्हा आपण कोरिओग्राफर म्हणून काम करत असतो, तेव्हा वेगवेगळ्या 10 गोष्टी आपल्याला अरेंज कराव्या लागत असतात. लाईट्स म्हण, मॅन पॉवर म्हण, बॅक स्टेज म्हण, आपले जे स्टुडंट्स असतात त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसेस म्हण, स्वतःचा परफॉर्मन्स म्हण, आपले साथसंगतचे कलावंत असतात त्यांच्यासोबत मॅनेज करणं म्हण. तर ॲट अ टाईम 10 गोष्टींचा पसारा एकसंघपणे धरून ठेवणं, हे मला याचं शिक्षण मला त्या न्यूजच्या स्टुडिओमध्ये मिळालं. कारण मी तिथे 10 जे कर्मचारी होते त्यांना मी हँडल करत होते. 10 साथीदार जे होते त्यांना मी हँडल करत होते आणि या सगळ्याचा फायदा मला डान्समध्ये पण होत होता. एक वेगळ्या पद्धतीचे कॉन्टॅक्ट्स तुमचे बनतात. त्या कॉन्टॅक्ट्सचा तुम्ही इकडे तुमच्या फील्डसाठी, प्रोफेशनसाठी तुम्ही वापर करू शकतात. तर अशा दोन्ही गोष्टी मी केल्या आणि हे तारेवरची कसरत करताना मी जसं तुला सांगितलं, की माझा फॅमिली सपोर्ट खूप तगडा होता. त्याच्यामुळे मला कधीच प्रॉब्लेम आलेले नाही. फॅमिली सपोर्ट महत्वाचा. येस, फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे आणि माझ्या मुलींना तेच आहे, की ज्यांची अजून लग्न झालेले नाहीये. तर त्या मुलीने कमीत कमी नवऱ्याजवळ तरी एवढी अट ठेवावी, की "हे बघ बाबा, मी माझं प्रोफेशन सोडणार नाहीये. असं होऊ शकतं, की लग्न झालं आपलं आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पण मी डान्सचा प्रोग्राम करायला जाऊ शकते. तर तुझी मला त्या बाबतीत सोबत असायला हवी" म्हणून. असा जर साथ देणारा आणि तुमच्या कलेवर प्रेम करणारा जर तुम्हाला साथीदार मिळाला, तर डेफिनेटली सगळ्या गोष्टी शक्य होतात. बरं. ताई, कविता तुम्ही करतात. तुमचे ब्लॉग्स आम्ही नेहमीच वाचतो. तर हे जे साहित्याचं वेड आहे, ते त्याची ओढ कशी निर्माण झाली? आणि त्याचा नृत्यात कसा उपयोग होतो? साहित्याची ओढ म्हणजे ह्याची पण एक स्टोरी आहे, की माझी मोठी बहीण जी आहे ती छान उत्तम कविता करायची आणि उत्तम कविता करायची म्हटल्यानंतर तिच्या कविता चोरून-चोरून वाचणं आणि मला असं म्हणजे आपल्याला म्हणतात ना, की एखादा समोर व्यक्ती दिसतोय आणि त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याची आपल्याला इच्छा असते ना, आपण ते जाणून घेत असतो आणि त्या व्यक्तीला माहिती नसतं. तर ही फार मला मजेशीर गोष्ट वाटायची तिची आणि तिच्या डायरी चोरून-चोरून वाचणं आणि हे करणं. तर मला एक अत्यंत तिच्याचमुळे मी नृत्याच्या फील्डमध्ये पण आली. तिनेच मला क्लासमध्ये नेऊन सोडलं होतं पहिल्यांदा, माझी मोठी बहीण. आणि तिच्या कविता चोरून वाचता-वाचता मी स्वतः कधी कविता करायला लागून गेले हेच मला कळलं नाही. आणि शिवाय दुसरा एक पैलू असा होता, की माझ्या बाबांना अजिबात संवेदनशील गोष्टी केलेल्या, इमोशनल बोललेलं आवडायचं नाही. ते स्ट्रिक्ट विचारांचे खूप व्यक्ती होते. त्यांनी माझ्या ताईच्याही डायऱ्या बऱ्याचदा फाडून फेकल्या, की "हे काय फालतूपणा आहे? काय कविता करतेस? कवितेने पोट भरत नसतं" वगैरे, वगैरे असं-तसं. आणि माझी वृत्ती अशी होती, की मला जे नाही म्हटलं ते मी पहिले करणार. तर मग तर मग ते असं झालं, की बाबा बाबा याच्या विरोधात आहेत का? बाबा कवितांच्या विरोधात का? मग आता तर मी कविता करणारच. आणि मग मी कविता करायची, ती कुठेतरी नोटबुक्समध्ये लपवून ठेवायचं. असं मी बरेच वर्ष केलं. पण मी पुण्याला गेल्यानंतर ज्या डायरीज माझ्या घरी होत्या, त्या त्यांच्या हाती सापडल्या आणि त्यांनी त्या बऱ्याचशा कचऱ्याच्या डब्याच्या हवाली केल्यात. तर मग पण माझं ते वेळ कमी नाही झालं. मला उलट इन्स्पिरेशन मिळत राहायचं. कारण बंडखोर वृत्ती असल्यामुळे ना, की माणसाला सतत एक जिद्द राहते. त्याच्या आतमध्ये एक मशाल असते, जी स्वतःच पेटत असते. त्याच्यामुळे तो व्यक्ती करतच राहतो. त्याला कोणी थोपवू शकत नाही. तर माझ्या बाबतीतही तेच घडलं. कविता करणं आधी सुरुवातीला मलाही असंच वाटायचं, की मी छंद म्हणून कविता करते. पण मग पुण्याला गेल्यानंतर जेव्हा बेबीताईंच्या सानिध्यात आले आणि मी बेबीताईंचं साहित्याबद्दलचं मत वाचलं, तेव्हा मला फार असं मी फार रिलेट त्यांचं मी लहजा पुस्तक जेव्हा वाचलं, तेव्हा मला फार रिलेट करू शकले मी, की अरे अ, एका आर्टिस्टचं मन कसं असू शकतं आणि साहित्य त्याच्या किती जवळचं असतं. तर ही हे इतकं एकत्र गुंतलेलं असतं ॲक्चुअली साहित्य आणि एखाद्या आर्टिस्टचं मन, की त्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत हे कोणी करूनच दाखवू शकत नाही, उकलून दाखवू शकत नाही. तर ते मी तुला सांगेल, की ते इनबिल्ट होतं, आतमधून आलेलं आणि शिवाय त्याला असं वातावरण मिळालं, की ज्याने त्याला हवा दिली आणि ते पुढे मग मी ग्रो करत गेले. लिखाण माझं मी नंतर ब्लॉगवर लिहायला सुरुवात केल्यानंतर मला कळलं, की लोकांना माझं लिखाण आवडतंय आणि ठीक आहे, मी एक प्रोफेशनल कथक डान्सर जरी असले, तरी बेबीताईंचं साहित्य वाचल्यानंतर मला हे एक इन्स्पिरेशन मिळालं, की माझं साहित्य किंवा माझं लिखाण मी सुरू ठेवलं पाहिजे. जेणेकरून ती एक जी बाजू आहे माझी, तिच्यावर गंज चढू नये. तर मग मी ते पण लिहीत गेले आणि तो कसं असतं ना, की सगळ्याच भावना आपण लोकांच्या समोर व्यक्त करू शकत नाही शब्दामध्ये. मग आपली फॅमिली म्हण, आपले मित्र म्हण किंवा आपलं प्रोफेशन म्हण, इथे आपण असं बेधडक व्यक्त होऊ शकत नाही. एक कुठेतरी मर्यादा असते.
ती जी बाजू मोकळी करून देण्याचं काम आहे ते कवितेने केलं किंवा लिखाणाने केलं. त्याच्यामुळे मग मी लिखाणातून माझी अभिव्यक्ती जी आहे ती सुरू ठेवली आणि मला स्वतःलाही आवडतं आणि जे लोकं वाचतात त्यांनाही त्याच्यामध्ये काहीतरी छान मिळतं याचाही मला एक आनंद असतो, म्हणून मी कविता लिहिते आणि लवकरच माझं पुस्तक पण पब्लिश करणार आहे. म्हणजे त्या विचारात आहे मी की मला ते करायचं आहे म्हणून. वा, त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा ताई. थँक यू. तुमचं जे समाजसेवेचं वेळ आहे ते पण या जगापासून लपलेलं नाही. तुमचं आणि आनंदवनचं एक वेगळं नातं आहे. तिथे तुम्ही मूकबधीर, अपंग, कुष्ठरोगी सोबत सुद्धा काम केलंय. तर तो तुमचा अनुभव कसा होता? मी 16 वर्षाची असताना अ, बाबा आमटेंच्या विचारांनी आणि त्यांच्या कामाने खूप इन्स्पायर झाले होते. म्हणजे तेव्हा पहिल्यांदा एक हे झालं होतं कारण की त्या बाबा आमटेंचं कामच मुळात युवा पिढीला प्रेरणा देणं हे होतं. त्याच्यासाठी त्यांनी श्रमसंस्कार छावणीची स्थापना केलेली होती आणि त्याच्या थ्रू कित्येक म्हणजे हजार-हजार, 2-2 हजार युवा तरुण-तरुणी तिथे जायच्या आणि बेधडकपणे त्या 50-48 डिग्रीमध्ये श्रमदान करायचे. तर ते मी वाचलं होतं, खूप वाचनात आलं होतं माझ्या आणि मग इन्स्पायर झाल्यानंतर असं वाटलं, की आपण जावं म्हणून तिथे. आपणही कुठेतरी समाजाचं कुठेतरी देणं लागतो ही भावना मनात आधीपासूनच होती. आणि मग ठीक आहे ना, मी माझी स्वतःची एन स्थापन नाही करू शकत. मी अचानक 100 लोकांना काय म्हणतात ब्लँकेट्स नाही वाटू शकत. कारण मी तेव्हा कमवत नव्हते. छोटी 16 वर्षाची एक व्यक्ती होते आणि मला असं वाटलं, की या निमित्ताने का होईना 2-4 टोपले उचलून का होईना आपण आपलं श्रमदान करू शकतो आणि समाजासाठी आपण देऊ शकतो. ही छोटीशी भावना होती आणि तेव्हा मी पहिल्यांदा 2004 मध्ये जोडली गेले आनंदवनशी. मग तिथे असताना जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्याच्यामधून मी माझी नृत्याची पुन्हा छाप सोडली. बाबा आमटेंना, विकास आमटेंना, भारतीताईंना खूप आवडला माझा परफॉर्मन्स आणि त्यांनी जवळ बोलावून विचारणा केली. आणि तिथून बस विकास आमटे माझे विकास काका झाले आणि भारती आमटे या भारतीताई झाल्या आणि बाबा आमटे बाबा होऊन गेले. आणि असं ते मग नातं सुरू राहिलं. मग पुढे विकास आमटेंसोबत पत्रव्यवहार सुरू राहिला आणि ते सतत पत्रातून खूप प्रेरणा देत असायचे मला. आणि फार कौतुक करायचे माझ्या विचारांचं. मला त्यांचं पण एक आपण म्हणतो ना नकळत एक त्यांचं बॅकअप होतं, एक पाठबळ होतं त्यांच्या विचारांचं. तर ते मला मी पुण्याला असताना कंटिन्यू त्यांचं राहिलं आणि मग पुन्हा आता मी जेव्हा सगळं शिक्षण वगैरे माझं कंप्लीट झालं आणि प्रोफेशन मधून मला थोडा वेळ मिळाला, तेव्हा मी विचार केला, की मी आनंदवनसाठी पण काहीतरी करायला हवं. कारण आता बऱ्यापैकी आपण नृत्य क्षेत्रात रुळलोय आणि आपल्याला काम करण्याची तेवढी ताकद आलेली आहे. तर मग मी आनंदवनमध्ये जाऊन ते अंध, अपंग, मूकबधीर, कुष्ठमुक्त जे आहेत मुलं त्यांच्यासोबत काम केलं. त्यांना नृत्य शिकवणं, त्यांच्यासाठी त्यांना कथक शिकवणं हे मी ॲक्चुअली चॅलेंजेस होते ते स्वतःसाठी घेतलेत. मला असं वाटलं, की आपण एक तरुण हट्ट्या-कट्ट्या मुलांना, मुलींना तर शिकवतोच आहे. पण यांच्यासोबत काम करताना आपल्याला काय मिळणार आहे? एक सॅटिस्फॅक्शन तर मिळणारच होतं मला. पण एक मोठं चॅलेंज होतं ते माझ्यासाठी, की ज्या लोकांना दिसत नाही त्या लोकांना ते लोकं मला कसे फील करतील? किंवा जे लोकं मला ऐकू शकत नाही, ते लोकं मला कसे फील करतील? या सगळ्या अनुभूती मला तिथे मिळाल्या, की मला म्हणजे जे मला पाहू शकत नव्हते, ते अगदी माझा असा हात धरून चाचपून त्या मला पाहायच्या. ते असे असे माझ्या हाताला, माझ्या बोटांना मी त्यांना जेव्हा सांगायची, की बोटं असे करा, तर त्या अगदी माझे असे बोटं चाचपून पूर्ण हाताची पोझिशन चाचपून पाहायच्या आणि त्यानंतर ती पोझिशन त्या घ्यायच्या. तर असं मी तिथे 4 महिने मी तिथे काम केलं म्हणजे येऊन जाऊनच केलं मी. तिथे रेसिडेन्स माझा असायचा तो 10-15 दिवसांचा असायचा. पण ते एक अत्यंत चॅलेंजिंग काम होतं माझ्यासाठी आणि मला खूप सुंदर अनुभूती होती ती माझ्या आयुष्यातली. आत्तापर्यंत आनंदवनचं मी काम केल्याचं एक वैशिष्ट्य असं होतं, की आत्तापर्यंतच्या ज्या कोरिओग्राफीज तिथे झालेल्या होत्या किंवा त्या मुलांनी केलेल्या होत्या, तर ती अशी पेअर असायची त्यांची, की अंध व्यक्ती एक एक सॉन्ग करतील, मूकबधीर व्यक्ती एक सॉन्ग करतील, व्हीलचेअरवर असणारे एक सॉन्ग करतील. म्हणजे ते त्यांच्या गटानुसार त्यांचे परफॉर्मन्सेस वेगवेगळे राहायचे. पण मी त्यांना सगळ्यांना एकत्रित आणायचं मला म्हणजे हे काम मला गौतम करजगी जे आहेत त्यांनी हे चॅलेंज दिल्यासारखंच होतं, की ते मला म्हणाले, की आजपर्यंत असं झालेलं नाहीये, की हे सगळे पार्टिसिपंट्स एका वेळी एका सॉन्गवर नाचलेले.
तर म्हणजे अंधपण आणि अपंगपण आणि मूकबधीरपण यांना तू एकत्र कशी आणू शकतेस, हे तुझ्यासाठी चॅलेंज आहे म्हणून आणि ते तू कर म्हणून. तर त्यांनी हे सांगितल्यानंतर मग आपल्याला चॅलेंजेस आवडतातच. तर त्याच्यामुळे मग मी पुन्हा त्या कामाच्या मागे लागले आणि त्या सगळ्यांना स्टेजवर एकत्र आणलं. सूरनिरागस हो म्हणून जी नांदी आहे, तर त्या नांदीवर त्या सगळ्यांनी मिळून एकत्र नृत्य केलं. शिवाय शेवटचे काही परफॉर्मन्सेस होते त्यांचे, त्याच्यामध्ये मूकबधीर आणि अपंग जे व्हीलचेअर्सवर असणारे त्या लोकांनी एकत्र परफॉर्मन्स केला आणि ते जे चॅलेंज होतं ते मी ब्रेक करू शकले तिथे. आणि त्या मुलांनाही हा कॉन्फिडन्स आला, की आम्ही सगळे एकत्र करू शकतो. आजपर्यंत आपण वेगवेगळं करत होतो. पण असं आवश्यक नाहीये, की आम्ही वेगळंच करायला पाहिजे. तर ते सगळे एकत्र येऊ शकले आणि त्यांच्यामध्ये पण ते एक त्यांची जी सायकॉलॉजी होती, त्यांची एक ठराविक सायकॉलॉजी असते त्या मुलांची. तर ती कुठेतरी ब्रेक झाली. आणि हे सगळ्यात मोठं काम होतं, हे सगळ्यात मोठं आव्हान जे होतं ते मी पार पाडलं असं मला वाटतं. आणि विलक्षण अनुभव होता आनंदाने तो काम करण्याचा. मला पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा नक्की जाईन. पुन्हा त्यांच्यासोबत काम करेल. खूप सुरेख असा परफॉर्मन्स होता आणि तो आता एक थोडा खाजगी प्रश्न. आजवर तुम्ही अनेक विद्यार्थिनींना शिकवलं, तर त्यातली तुमची सर्वात लाडकी विद्यार्थिनी कोणती? हा प्रश्न सगळ्याच विद्यार्थिनी माझ्या लाडक्या विद्यार्थिनी आहेत. पण जर तुला स्वतःला समजायचं असेल तर तू समजू शकतेस. लोकशाहीमध्ये तितकं अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वतः माणसाला आहे. आर्टिस्ट जे करिअर करू पाहणारे नवे तरुण मंडळी आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आणि एक अष्टपैलू कलाकार होण्यासाठी कुठल्या गुणांची आवश्यकता असते? जसं की मी तुला सांगितलं, की जितक्या शक्यता तुम्हाला स्वीकारता येतील, चाचपता येतील, तितक्या शक्यता तुम्ही चाचपून पाहायला हवा. तुम्हाला जर अष्टपैलू व्यक्तिमत्व व्हायचंय, तर असं म्हणू नका, की "अरे, ते स्क्रिप्ट रायटिंगचं काम माझं नाहीये, मी फक्त नृत्य करणार. अरे, ते कोरिओग्राफीचं काम माझं नाहीये, ते फक्त मी फक्त डान्सच करणार. अरे, त्या बॅग्स उचलून आणायच्या बॅकस्टेजच्या, तर ते काम मी करणार नाही, मी फक्त डान्सच करणार." असं म्हणू नका. जर तुम्हाला अष्टपैलू व्यक्ती व्हायचं आहे, तर सगळ्या शक्यता चाचपून बघा. आपल्याकडे एकच आयुष्य आहे आणि त्या एका आयुष्यामध्ये जर तुम्हाला संधी उपलब्ध होत आहे, की कोणीतरी तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग शिकवतंय, कोणीतरी तुम्हाला गाणं शिकवण्याचा प्रयत्न करतंय, कोणीतरी तुम्ही थोडीशी हार्मोनियम शिकून घेताय, एक बेसिक नॉलेज पुरतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून पहा. लोकं जनरली टेक्नॉलॉजीला खूप घाबरतात. आजकालची मुलं म्हणा, सध्या तर स्मार्टफोनमुळे बऱ्याच गोष्टी ईझी झालेल्या आहेत. पण तरीही काही-काही लोकांना अजून फोनवर बॅनर्स बनवणं म्हणा किंवा एडिटिंग करणं म्हणा, या अगदी बेसिक गोष्टी आहेत, जे एका आर्टिस्ट जवळ असल्या पाहिजे त्या नाहीयेत. तर त्या शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याजवळ जे आहे ना, ते दाबून ठेवण्याचा प्रयत्न नका करू. ते जितक्या जास्तीत जास्त पार्टनर्स सोबत किंवा लोकांसोबत तुम्ही शेअर करू शकता. तुमचे जे कलीग्स आहेत, तुमच्या क्लासमेट्स जे आहेत, डान्स क्लासला जे येतात, त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करू शकत आहात तुमचं नॉलेज, तर तुम्ही नक्की करा. ही गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल आणि जेव्हा तुमची गरजेची वेळ येईल ना, तेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीला शिकवलंय किंवा कुठेतरी काहीतरी मदत केलेली आहे, तर तीच व्यक्ती तुम्हाला येऊन हात देईल. तर म्हणजे नव्या पिढीला मी हे सांगेल, की स्वार्थी बनू नका, गिव्ह अप करू नका. आजकालचं कसं, की स्मार्टफोनचा जमाना आहे. कंटिन्यू Facebook, WhatsApp याच्यावर मुलं-मुली राहतात. YouTubeवर तेवढा पुरता डान्सचा एक व्हिडिओ बनवून टाकला, की मग हे रियाजाला अगदी सुट्टी दिली जाते. तर तसं करू नका. कंटिन्यू तुमचा रियाज चालू ठेवा. कंटिन्यू तुमचं पुस्तकं वाचन सुरू ठेवा. कंटिन्यू नवीन-नवीन आर्टिस्ट लोकांचे व्हिडिओ पाहणं सुरू ठेवा. ज्येष्ठ कलाकारांच्या मुलाखती खूप साऱ्या आता Zoomवर आणि Facebookवर लाईव्ह झालेल्या आहेत. आपण पाहिलंच, की पूर्ण मागचं वर्ष बऱ्याच लोकांच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर त्यांच्या मुलाखती पहा. जे शक्य होईल तुम्हाला एक तुमच्या प्रोफेशनला बॅकअप देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. त्या सगळ्या शक्यता चाचपून पहा. कुठेही घाबरून मागे येऊन जाऊ नका. परिस्थिती ही थोड्या वेळासाठी वाईट असू शकते. ती कायम वाईट राहील असं नाहीये. प्रत्येक गोष्ट अगदी टेम्पररी आहे. थोड्या वेळासाठी वाईट पॅच पण थोड्या वेळासाठी येतात आणि निघून जातात. तर या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवून चालत राहा. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीशी आपोआप येतील. बालपणापासून आतापर्यंत म्हणजे आपल्या मातृभूमीपासून ते
परदेशी म्हणजे परदेशी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यापर्यंत, या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये तुम्हाला आनंद देणारी अशी कुठली गोष्ट आहे किंवा जिच्याकडे पाहून तुम्हाला एक अचीव्हमेंटचा फील होतो किंवा अचीव्हमेंटचा आनंद मिळतो? अं, मी अवॉर्ड, सर्टिफिकेट्स किंवा माझे जे कार्यक्रम झालेले आहेत किंवा ज्या चांगल्या लोकांचं मला सानिध्य लाभलंय ते तर आहेतच. पण अचीव्हमेंट्स म्हणजे कुठलं तरी स्टफ, कुठले तरी कागद, कुठल्या तरी ट्रॉफीज हे अचीव्हमेंट्स म्हणून मी मानत नाही पहिली गोष्ट तर. माझ्या जीवनातली अचीव्हमेंट ही आहे की मी माझ्यासारख्या अनेक मुलींना इन्स्पायर करू शकले. आणि मला जेव्हा लोक भेटतात, कधीतरी कोणीतरी माझा परफॉर्मन्स कुठेतरी पाहिलेला असतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीने नृत्य सुरू केलेलं असतं आणि त्याचा प्रवास बराचसा पुढे आलेला असतो आणि तो मला अचानक एखाद दिवशी म्हणतो की अगं, मी तुझा परफॉर्मन्स तेव्हा पाहिला होता ना, तू लहान होतीस तेव्हा आणि मी खूप इन्स्पायर झालो आणि म्हणून मी डान्स शिकायला सुरुवात केली. तर याचं एक उदाहरण पण आहे. तर ती जी मी समाधान म्हणणार नाही या गोष्टीला, ती जी अनुभूती असते ना एक माणसाच्या आतमध्ये त्यावेळी निर्माण होते ती, तर ती ती महत्वाची आहे. ती माझी खरी अचीव्हमेंट आहे असं मी मानते. आता याबद्दलचा मी एक इन्सिडन्स तुला सांगते. आता सध्याचा एक नामांकित डान्सर आहे. त्याचं नाव मी घेत नाही. पण मी आनंदवनला जेव्हा पहिल्यांदा परफॉर्मन्स केलेला होता, तेव्हा तो तिथलाच मुलगा आहे आणि त्याने तिथे पाहिलं होतं माझं परफॉर्मन्स. आणि त्यानंतर तो एक दिवस अचानक मला एका ठिकाणी पुण्यामध्ये भेटतो आणि तो मला म्हणतो, "तू वर्षा चौधरी का?" मी म्हटलं, "हो." "अगं," म्हणे, "मी तुझा परफॉर्मन्स तिथे-तिथे पाहिलेला होता आणि त्याच दिवशी मी ठरवलं की मी नृत्यामध्ये करियर करेन म्हणून." असा एक व्यक्ती की ज्याच्याशी माझा काहीच संबंध नाही. आम्ही कधी बोललो नाही, कधी भेटलो नाही. त्याने कुठेतरी माझा परफॉर्मन्स पाहिला होता आणि तो मला म्हणतोय, "बघ, मी आज जे करतोय प्रोफेशनली तो तो चांगला सक्सेसफुल आर्टिस्ट आहे." आणि तर तो माझ्याकडे पाहून इन्स्पायर झाला होता त्यावेळी. तर ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि हीच माझी खरी अचीव्हमेंट आहे, की मी कदाचित पुढे असं आहे की मी 10 फील्डमध्ये काम करते आहे. तर नृत्य माझ्या पायात जोपर्यंत जोर आहे तोपर्यंत मी करतच राहणार आहे. पण माझ्याकडून लोकं जितके जास्त इन्स्पायर होतील, म्हणजे मी असं म्हणत नाही की फक्त नृत्य क्षेत्रातलेच व्हावे, तर समाजासाठी पण काम करण्यासाठी इन्स्पायर व्हावं असं मला वाटतं. आणि माझी चित्रकला पण चांगली आहे. दुसरे पण पैलू माझ्या आयुष्यातले आहे, कविता आहे, ते पाहूनही इन्स्पायर व्हावं असं माझी इच्छा आहे. बरेच जण होतात, ते मला कळवतात आणि या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे. तुम्हाला तुमच्या प्रवासात प्रेरणास्थान ज्यांच्याकडून पाहून तुम्हाला सतत प्रेरणा मिळते, असे तुमचे आदर्श कोण आहेत? आता आदर्शाची गोष्ट आली म्हणून तुला सांगते, की मी खूप सारे पुस्तकं वाचते. तर सगळ्यात पहिले पुस्तक जे आहेत, हे माझे सगळ्यात पहिले आदर्श आहेत. कारण यांच्या थ्रू मी ज्या महान-महान व्यक्तींना भेटू शकते किंवा त्यांचे अनुभव करू शकते, तर ती गोष्ट अमूल्य आहे. ती कुठल्याही दुसऱ्या गोष्टीने ते अ, अनुभव मिळवता येत नाही. ए-पी-जे अब्दुल कलाम हे माझे आदर्श आहेत. त्यांना अत्यंत मानते मी. त्यांचे विचार आणि त्यांचा जो लाईफ स्ट्रगल आहे, तो आपण त्यांच्या अग्निपंख पुस्तकातून वाचलेलाच आहे. आणि सच अ इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी. त्याच्यामुळे तर त्यांचे कधीही मला थोडंसंही कधी असं वाटलं तर मी एखादा त्यांचा व्हिडिओ ऐकून घेते, एखादा त्यांचं स्पीच ऐकते आणि तेवढं सफिशियंट असतं माझ्यासाठी. त्यानंतर आपल्या नृत्य क्षेत्रातलं जर तू मला विचारशील तर पंडिता रोहिणी भाटे ह्या तर वंडरफुल पर्सनॅलिटी होत्या आणि त्यांचं मला सानिध्य प्रत्यक्ष पण भेटलेलं आहे. मी त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे पुणे विद्यापीठात असताना. तर ते एक त्यांचा जो ऑरा होता एक त्यांचा, की त्या आल्यानंतर सगळे बाकीचं डीम होऊन जायचं ॲटमॉस्फिअर आणि फक्त त्या लाईट म्हणजे त्या दिसायच्या फक्त. अशा वेळी काय तुम्हाला सुचणार आहे ना? म्हणजे तो व्यक्ती तुमचा आदर्श आपोआपच होऊन जातो आणि शिवाय एक महिला असणं, त्याच्यामध्ये त्यांनी जी कारकीर्द त्यांची सुरू केली डान्समधनं, खूप लेट त्यांनी सुरू केलं हे पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. तर या सगळ्या गोष्टी खरं कधीही इन्स्पायरिंगच आहेत. तर त्या एक माझ्या आदर्श आहेत. त्याच्यानंतर पंडित बिरजू महाराजजी अ, हे व्यक्तिमत्व पण आदर्श व्यक्तिमत्व आहे. म्हणजे इतका मोठा व्यक्ती किती डाउन टू अर्थ असू शकतो, हे त्यांच्या याच्यातून दिसतं. त्यांचे वर्कशॉप्स म्हणा, त्यांचे कार्यक्रम म्हणा, पाहण्यात आले आणि साहजिक आहे, असं खूप मोठ्या क्षेत्रावर काम केलेले हे जे लोकं असतात ना, यांचा एक मॅग्नेटिक ऑरा असतो आणि ते आपल्याला बरोबर त्यांच्याकडे खेचून घेतात. तर मलाही त्यांनी त्यांच्या नृत्याची भुरळ पाडलेलीच आहे.
माझ्या ज्या गुरु आहेत पंडिता शमा बाटे, ह्याही माझ्यासाठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. आणि म्हणजे गुरुचं नाव घेतल्यानंतर तुमच्या डोळ्यात अश्रूच यायला पाहिजे असं म्हणतात. एक तुमचं गदगद झालं पाहिजे तुमचं मन. अगदी तसं होतं. त्यांचं काम पाहून सतत इन्स्पायर व्हायला होतं. या व्यतिरिक्त सेवेबद्दल म्हणशील तर मी बाबा आमटेंचं नाव घेतलंच आहे. बाबा आमटे आहेत, विकास आमटे आहेत, प्रकाश आमटे आहेत. हे लोकं पण एक त्यांच्या कामाने त्यांनी एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे. अ, हे लोकं कायम मला मोटिव्हेट करतात. महत्त्वाचा प्रश्न सध्याच्या काळाच्या अनुषंगाने कोरोनामुळे सगळे घरात बंदिस्त झालेत आणि आता डिजिटल युग जे आहे ते सुरू झालंय. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघतात? किंवा ह्या कितपत हे फायदेशीर आहे? जसं की मी तुला आधीच सांगितलं, की डिजिटल युग आता गेल्या 2020 मध्ये खूप डिजिटल झाले सगळेजण. अगदी म्हणजे एक-एक रस्त्यावरचा गाडी हातगाडी विकणारा पण जो आहे, तो ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर आलेला आहे. तर डिजिटल होणं हे माझ्यासाठी नवीन नव्हतं, कारण मी खूप आधीपासूनच एडिटिंग, ब्रॉडकास्टिंग, टेलिकास्टिंग या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड होते. या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मी काम करून झालेलं होतं माझं. त्याच्यामुळे मला त्या तेव्हाही फ्रेंडली होत्या आणि आताही त्या फ्रेंडलीच आहेत. पण आपण म्हणतो ना, ॲक्चुअली डिजिटल होण्याचे एक वेगळे फायदे आहेत. हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, की कोरोनामध्ये जेव्हा आपण घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो, तेव्हा याच गोष्टींनी आपल्याला कनेक्टेड ठेवलं, मोटिव्हेट केलं. एकमेकांच्या आपण सोबत आहोत हे आपल्याला सतत सातत्याने आपल्याला कळत राहिलं, की नाही ज्या कंडिशनमध्ये मी आहे, त्या कंडिशनमध्ये दुसरा पण कोणीतरी व्यक्ती आहे म्हणून. आणि एक सोबत आपली एकमेकांसोबत राहिली. पण कितीही झालं तरी माणसाची माणसाशी जी नाळ असते, ती तुटायला नको. जी की डिजिटल मधनं बऱ्याचदा आपण एकमेकांपर्यंत त्या लेव्हलपर्यंत पोहोचू शकत नाही, ज्या वेळी आपण व्यक्ती एकमेकांच्या समोर असतो तेव्हा. क्लासच्या बाबतीत पण असंच आहे, की जेव्हा ऑनलाईन क्लासेस घेतले जातात, तेव्हा टीचरला विद्यार्थी किती सीरियस घेतात आहे, हे पण आपण समजू शकत नाही त्याच्यातनं. कारण की एक डिस्टन्स असतं, फिजिकल डिस्टन्स असतं याच्यामध्ये. लाईव्ह क्लासेसमध्ये कसं असतं, की तुम्ही अ, तुमच्या शरीराचा, तुमच्या मनाचा, तुमच्या बोलण्याचा एक वेगळा प्रभाव स्टुडंट्सवर पडत असतो आणि त्यांना ते सिरियसली घेत असतात. कुठेतरी ते इफेक्टिव्ह जास्त असतं लाईव्ह तुम्ही एकमेकांशी इंटरॅक्ट होणं डिजिटलपेक्षा, असं मला वाटतं. तर लवकरात लवकर हे डिजिटलचा जो क्लासचा फंड आहे, तो कमी व्हावा असा मला वाटतो आणि पुन्हा आधीसारखे क्लासेस सुरू व्हावेत आणि मला माझ्या विद्यार्थिनींशी इंटरॅक्ट होता यावं, अशी माझी इच्छा आहे. कारण की माणसाशी माणसाची नाळ जुळण्यासाठी त्यांचं प्रत्यक्ष समोरासमोर असणं ही बऱ्याचदा खूप प्रभावी ठरतं आणि आवश्यक असतं. व्हॉट इज द फिलॉसॉफी ऑफ युअर लाईफ? अरे बापरे! फिलॉसॉफी ऑफ माय लाईफ असं मी म्हणणार नाही. पण मी गौतम बुद्धांची फॉलोवर आहे आणि त्यांचं जे विचार आहेत किंवा त्यांचं जी एक शिकवण आहे की सगळं टेम्पररी आहे आणि इंटेन्शन जे आहेत तुमचे, माणसाचे इंटेन्शन हे खूप महत्वाचे आहेत. तर इंटेन्शन इज इम्पॉर्टंट असं मला वाटतं, की माझी लाईफ फिलॉसॉफी आहे आणि मी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करते किंवा एखादं कुठलं काम हातात घेते, तेव्हा माझे इंटेन्शन किती प्युअर आहेत किंवा किती संतुलित आणि दुसऱ्याला फायदेशीर आहेत, हे मी सतत चेक करत असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की इंटेन्शन तुमचे चांगलं असणं खूप महत्वाचं आहे आयुष्यात. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, पण तुमचे इंटेन्शन्स प्युअर असणं आणि प्रामाणिक असणं खूप आवश्यक आहे. ताई, मी जेव्हाही तुमच्या सहवासात असते आणि जेव्हा तुमच्याशी चर्चा करते, तेव्हा नेहमीच खूप इन्स्पायरिंग फील होतं. आणि तपस्याच्या आणि नृत्यश्रीच्या माझ्या विद्यार्थिनी सुद्धा खूप नशीबवान आहेत, की असं तुमचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असतं. आणि आजच्या आपल्या प्रेक्षकांना, अनाहतच्या प्रेक्षकांनाही नक्कीच काहीतरी या चर्चेमधून गवसलं असेल, याची मला खात्री आहे. ताई, आम्ही सगळ्या विद्यार्थिनी तुमच्या मागे म्हणजे आग्रह करत होतो. त्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तयार झालात. त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.
आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तपस्या आणि हो, नृत्यश्रीच्या हो. पूर्ण मी इंटरव्ह्यू देण्याची जी बळजबरी तुम्ही माझ्यावर केलेली आहे, त्यासाठी ते आपण क्लासमध्ये पाहून घेऊ काय तर त्याचं. पण तुझ्याशी बोलून अशा पद्धतीने औपचारिक पद्धतीने बोलून मलाही एक गोष्ट तर कळली, की वीणाश्री खूप मॅच्युअर झालेली आहे आता म्हणून. आणि तुला अनेक आशीर्वाद. इतका छान तू इंटरव्ह्यू कंडक्ट केला त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच ताई. तर प्रेक्षकांनो, अशाच आपण प्रभावी व्यक्तिमत्वांची तुमची भेट मी लवकरच घडवून आणेल. तोपर्यंत तुमची रजा घेते. नमस्कार.